तुला असं वाटतं का की माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त माणुसकी आहे? 100% मॅम. प्राण्यांपेक्षा जास्त कोणीच लॉयल असू शकत नाही. प्राण्यांपेक्षा जास्त कोणी आपुलकी, माणुसकी किंवा एकदा जर ते तुमच्यावरती प्रेम करतात तर ते तुम्हाला 100% देतात. माणूस तरी एका टाईमनंतर स्वार्थ संपला की निघून जातो आपल्या त्यांचं आयुष्यातून. प्रेम एकदम म्हणजे अनकंडिशनल. म्हणजे तुम्ही एखादा प्राणी आणून बघा, तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही किती कमवता, तुमचं एज्युकेशन काय आहे, ह्याच्यावरती ते तुमच्यावरती प्रेम नाही करत. तुम्ही आतून कसे आहात, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, ते त्याच्यावर प्रेम करतात. आणि आपण म्हणतो ना, बऱ्याचशा सायकॅट्रिक सेशन्समध्ये, ट्रीटमेंटमध्ये लोकांना सजेस्ट केलं जातं की ॲनिमल एनजीओमध्ये जाऊन ना तुम्ही प्राण्यांसोबत वेळ घालवा. का? कारण ते तुम्हाला जज करत नाहीत. ते तुम्हाला राईट काय रॉंग काय सांगत नाही. जसे तुम्ही आहात ते तसे तुमच्यावरती प्रेम करतात. आणि त्यांना तुमची साथ द्यायला कुठल्याही टर्म्स किंवा कंडिशन्सची गरज पडत नाही. म्हणून मला असं वाटतं की प्राणी कम्पेअर टू ह्युमन्स वे बेटर आहेत, ज्याच्यासोबत तुमचं आयुष्य फार छान होऊ शकतं असं मला वाटतं. आता तुझ्याकडे या केसेस येतात आणि तू त्यांची नावं ठेवतेस वेगळी वेगळी, तर ती कशी काय ठेवते? फारच मजेशीर किस्से आहेत मामेचे. आता मी तुम्हाला सांगते, आमच्या शेल्टरमध्ये ना डोसा नाव आहे. डोसा? हां, वडापाव. आता हे कसं पडतं, एखादी केस येते आणि मी डोसा खात असेल आणि त्याला की मॅम काय नाव ठेवायचं, आणि लाईक 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब, मला खाऊ दे. मॅम प्लीज सांगा, डॉगचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, डोसा ठेव, डोसा. असं होतं. मग मी वडापाव खात असेल किंवा दुसरं टीममधलं आणि त्याला की मॅम खूप क्यूट पपी आहे, थोडंसं डॉग बाईट आहे, त्याला काय नाव ठेवायचं, आणि हे लाईक वडापाव ठेव. सो आमच्याकडे अशी पण नावं आहेत, नयन, प्रीटी, त्याच्यानंतर नाना, सोन्या, मोनू, अशी पण नाव आहेत, तात्या. आणि आम्ही अशी काय काय ॲनिमल्सला का नाव ठेवतो, कारण त्याची पर्सनॅलिटी तशी वाटते आम्हाला. म्हणजे आमच्याकडे एक डॉग होतं ज्याचं नाव मी सरकार ठेवलं होतं. तो नेहमी थाटात असायचा. म्हणजे एखादा माणूस कसा असतो की सरकार घराण्यामधला असंच खाणार तसंच खाणार, तसे त्या डॉगचे टँट्रम्स होते. म्हटलं याचं नाव सरकारच ठेवा, कारण हा वाटतो तसा म्हटलं. आणि काही काही असे असतात की सुकून. आता एका डॉगचं नाव आम्ही सुकून ठेवलं, कारण ती जिथे पण जाते ना, ती सगळ्या डॉगसोबत फ्रेंडली असते, ती अशी छान राहते, सगळ्यांना जाऊन ती ग्रीट करते, आम्हाला येऊन भेटते. मग मला असं फील झालं की हिच्यासोबत बसल्यावर सुकून वाटतो, मग तिचं नाव मी सुकून ठेवलं. तो एवढे मिनिंगफुल नावं ठेवतो आम्ही प्राण्यांना. वा, मस्त आहे. हो, खरंच आहे, छान आहे. आणि लोक आम्हाला प्रश्न विचारतात शेल्टरमध्ये आल्यानंतर की देवाचं नाव देवा का ठेवलं. म्हटलं तो कितीही गोष्टींमधून गेला आहे, त्याने सर्व्हाइव्ह केलं आहे. मग आम्हाला असं वाटलं ही काहीतरी डिवाईन लाईक एनर्जीच होती की देवाने त्याला ते धाडस दिलं. मग म्हटलं देवा नाव ठेवू आपण त्याचं. सो असं झालं त्या. आणि एखादी केस आली की मग तुमचा काय प्रोटोकॉल असतो? म्हणजे ते रजिस्ट्रेशन करायचं, त्याचं मालकी हक्क किंवा असं कोणाकडे असतं? नाव, पूर्ण नाव काय ठेवायचं, त्याचं काय प्रोटोकॉल? सुरुवातीला आम्ही अशा गोष्टी करत नव्हतो, पण नंतर आम्हाला असं कळायला लागलं की नाही, चॅलेंजेस खूप येत आहेत आणि रेकॉर्ड ठेवला पाहिजे आपण प्रत्येक ॲनिमलचं. कारण समजा मी तुमचं ॲनिमल आणलं आहे रस्त्यावरचं उचलून आणि ते तुमचं निघालं, तर माझ्याकडे काहीतरी एक रेकॉर्ड पाहिजे, डॉक्युमेंटेशन पाहिजे. मग जेव्हा पण कुठला ॲनिमल आमच्याकडे येतो, आम्ही त्याला एक नंबर देतो, जसं की 1 पासून सुरू होतो तो. आता 1 पासून ह्याचं नाव नंबर 2 आहे. मग आम्ही त्या केजेसवरती त्याचं नाव आणि त्याचा नंबर टाकतो. तर फॉर एक्झाम्पल समजा मी एखाद्या डॉगचं नाव सुकून ठेवलं, तर सुकून आणि त्याच्यासमोर नंबर. मग त्याची एक ट्रीटमेंट शीट बनते, त्याचा एक ॲडमिशन फॉर्म बनतो. जर तुम्ही माझ्याकडे आला आणि तुम्ही त्या डॉगसाठी 1000 रुपये डोनेट केलेत, तर तुम्हाला हक्क आहे जाणण्याचा की आम्ही सुकूनसाठी काय काम केलं आहे. मग हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याकडे असतं. अजूनपर्यंत तरी आपण डिजिटली हे काय ठेवत नाही आहे, कारण तेवढी मॅनपॉवर आपल्या एनजीओमध्ये नाही आहे. पण आपण हे सगळं रेकॉर्ड ॲज अन रजिस्ट्रेशन, जसं एखाद्या कंपनीमध्ये कसं असतं प्रत्येक एक फाईल असते, तसं प्रत्येक ॲनिमलची एक फाईल असते आपल्या एनजीओमध्ये. आणि मग त्यांना ॲडॉप्शनला देताना तुम्हाला काय परवानगी वगैरे लागते का? नाही, ॲडमिशन फॉर्म असतो आणि एक अडॉप्शन फॉर्म असतो, तेवढाच बरं. हां, तुम्ही जर माझ्याकडून एखादं डॉग अडॉप्ट करताय तर मी तुमचं बॅकग्राऊंड चेक करते, जस्ट टू इन्श्युअर तुमचं फायनान्शियल स्टेटस मी एकदा चेक करते. कारण जर तुम्ही लॅब अडॉप्ट करताय तर लॅबला खूप जास्त मेंटेन करायला, एक वॅक्सिनेशन्स म्हणा, ट्रीटमेंट म्हणा, तुमचं हाऊस चेक करते मी आणि मग तो अडॉप्शन फॉर्म साईन करून तुमचं आधार कार्ड घेते मी आणि मी तुम्हाला अडॉप्शनला ते डॉग देते. आणि नेक्स्ट 3 मंथ्स मी त्याचे फॉलोअप्स घेते आणि 3 मंथ्स नंतर आता तो तुमचा झाला आहे. मग मी म्हणते की तुम्हाला जेव्हा वाटेल की आम्हाला सांगा त्याच्या आयुष्याबद्दल, तर तुम्ही सांगू शकता. तर मग आता गीतांजली, प्रेक्षकांना तू काय सांगशील की एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी रस्त्यावरच्या प्राण्यांना किंवा त्यांना एखादा जखमी दिसला तर त्यांनी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की समजा तुम्ही एक पर्सन आहात ज्याला, मला 2 विभागांना मेसेज द्यायचा आहे. एक म्हणजे असा की आम्हाला प्राणी फारसे आवडत नाहीत
आणि दुसरे म्हणजे मला प्रचंड प्राणी आवडतात आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर मला असं वाटतं ज्यांना काहीतरी करायचं ना प्राण्यांसाठी, त्यांनी एक आपल्या गाडीमध्ये एखादा बिस्किट पुडा म्हणा किंवा थोडंफार अन्न म्हणा किंवा तुमच्या एरियामधल्या डॉग्सला स्टेरिलाइज करणं म्हणा, त्यांना वॅक्सिनेशन देणं म्हणा, अशा गोष्टी पुढे येऊन आमच्यासारख्या NGOला कनेक्ट होऊन तुम्ही केल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना प्राणी आवडत नाहीत किंवा जे न्यूट्रल आहेत, ज्यांनी कधी प्राण्यांना वगैरे हात लावलेला नाही आहे, तर त्यांना मला असं वाटतं की रेबीज फक्त हात लावल्याने होत नाही. रेबीज ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्येकच डॉगमध्ये असते असं नाही आहे. आणि प्राणी ऑलरेडी दिवसभरामध्ये खूप गोष्टींना सामने करतात. ते त्यांच्यासाठी एव्हरी डे जगणं म्हणजेच एक स्ट्रगल आहे. तर तुम्ही त्यांना त्रास देऊन अजून तो स्ट्रगल वाढवू नका. आणि जर तुम्हाला त्यांच्यासाठी काही चांगलं करता येत नाही ना, तुम्ही त्यांच्यासाठी काही वाईट तरी करू नका असं मला प्रेम नाही वाटतं. करताय तर त्रास तरी देऊ नका. हां. आणि जर तुम्हाला प्राणी आवडतात तर आमच्यासारख्या NGOला कनेक्ट व्हा तुम्ही. नक्की. डोनेट करा, सपोर्ट करा. काहीच नाही करता आलं तर तुमचा वेळ द्या. मला असं वाटतं. खूप छान. गीतांजली, मला असं वाटतं की तू जे कार्य करतेस ते खूप कठीण आहे, चॅलेंजिंग आहे आणि प्रचंड प्रेमाने आणि एक ध्यासाने तू ते करतेस. तर तुला पुढच्या कार्याबद्दल तुला Thank you so much, ma'am. शुभेच्छा. Thank you. खूप छान वाटलं तू इकडे आलीस. तुला असंच भरभराट होऊ दे आणि खूप सारे प्राणी तुझ्या शेल्टरमध्ये येऊन त्यांना नवीन आयुष्य मिळू दे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.